नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चंदन हा दिव्याला समजावत असतो. चंदन आता दिव्याला उद्या सकाळी ते डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करणार असल्याचे सांगतो. दिव्या आता जाम घाबरलेली असते. दिव्या म्हणते की चंदन अरे कशाला, तर चंदन म्हणतो की आता बाकी काहीच राहिलेलं नाही आहे, आता आपण डॉक्टरकडे जाऊ आणि सगळं काही चेकअप करून घेऊ. आता दिव्या विचार करते की हा असा काही ऐकणारच नाही आहे आणि पटकन आता दिव्या म्हणते ठीक आहे, तर चंदन खुश होऊन आतमध्ये निघून जातो. इकडे आता माझ्या हा देसाईंच्या घराच्या बाहेर शिवाची वाट बघत उभा असतो. तर तेवढ्यात जीन्स आणि ते शर्ट घालून शिवा आता बाहेर येते. शिवाला आता बघताच माझ्याला धक्का बसतो आणि पूर्वीची शिवा पुन्हा परत आली असे माझ्याला वाटते आणि लगेच आता माझ्या शिवाकडे बघत म्हणतो की शिवा तू रेडी आहेस ना? तर शिवा म्हणते हो, आता मी तयार आहे असे म्हणत आता शिवा स्टाईलने शिवा ही गाडीवर बसते आणि माझ्याला घेऊन आता निघून जाते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी चंदन हा दिव्याला उठवायला येतो. दिव्या आता अजून झोपलेलीच असते. चंदनने आता डॉक्टरकडे जाण्यासाठी त्याचं सगळं आवरलेलं असतं. दिव्याला झोपलेली बघून आता चंदन म्हणतो की हे बघ दिव्या, अगं अजून तू झोपलीस का? आपल्याला डॉक्टरांकडे जायचं ना, उठ. तर दिव्या म्हणते थांब चंदन, थोडा वेळ झोपू दे. चंदन म्हणतो असं काय करतेस दिव्या, अगं आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. आणि तेवढ्यात आता दिव्या उठून बसते. दिव्या म्हणते की मी तुला रात्री बोलले होते, पण आता मला बरं वाटत नाही आहे. चंदन म्हणतो असं काय करतेस दिव्या, रात्री तर तू एकदम ठीक होतीस. दिव्या म्हणते बरोबर आहे चंदन तुझं, पण आता काय आहे ना, रात्री मला बरं वाटत होतं, आता वातावरणामुळे मला बरं वाटत नसेल. दिव्या म्हणते अचानक पाऊस पडतोय, अचानक ऊन येतं आहे, तेव्हा मला नाही जमणार डॉक्टरांकडे यायला. चंदन म्हणतो हे बघ दिव्या, तसंही मला गॅरेजवर जायचंच आहे. दिव्या म्हणते की मग चंदन तू एक काम कर, तू गॅरेजवरती जाऊन ये आणि मग मी डॉक्टरांकडे जाऊन येईल मला बरं वाटल्यानंतर. चंदन म्हणतो की आठवणीने जा बरं का दिव्या. तर आता दिव्या म्हणते ठीक आहे. चंदन आता बाहेर जाऊन पुन्हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की दिव्या तू काय करतेस ना ते मला चांगलं कळतंय. चंदन म्हणतो दिव्या तुला माझ्याबरोबर नाही यायचं आहे मी समजू शकतो, पण डॉक्टरांची अपॉइंटमेंट तू टाळू नकोस. दिव्या म्हणते की तसं काहीच नाही आहे चंदन, तुझ्याबरोबर यायला मी टाळत नाही आहे, पण मला बरं वाटत नाही आहे ना. चंदन म्हणतो ठीक आहे, पण डॉक्टरांची अपॉइंटमेंट टाळू नको आणि अवश्य जा बरं का दिव्या. दिव्या म्हणते ठीक आहे आणि चंदन जाऊ लागतो. चंदन जाता क्षणी आता इकडे दिव्या म्हणते की मला कुठेतरी बाहेर जाऊन यावंच लागेल, कारण हा काही मला तसं सोडणार नाही. इकडे आता शिवा आणि माझ्या डॉक्टरकडे आलेले असतात. शिवा आता डॉक्टरला म्हणते की हे बघा डॉक्टर, आशू असं काहीच करू शकत नाही, एकदा त्याचे रिपोर्ट्स तुम्ही पुन्हा चेक करा ना, त्याची तुम्ही अवस्था बघा. माझ्या देखील आता डॉक्टरांना समजावं लागतो. आणि आता डॉक्टरकडे बघत शिवा म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे डॉक्टर, तुम्ही प्लीज एकदा रिपोर्ट चेक करा. त्या दोघांकडे बघत आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे, मी पुन्हा एकदा रिपोर्ट क्रॉस चेक करतो. आणि ते रिपोर्ट चेक करत आता डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांच्या ब्लडमध्ये अल्कोहोल सापडलं आणि ड्रग्ससुद्धा सापडलं. ते ऐकताच आता शिवाला धक्का बसतो आणि शिवा म्हणते काय? तर डॉक्टर म्हणतात हो. डॉक्टर म्हणतात की त्या ड्रग्जमुळे त्यांना गुंगी आली आणि झोपही आली, त्यामुळे कदाचित त्यांना पुढचं काहीच आठवत नसेल. शिवा आता ते ऐकून विचार करू लागते. ते ऐकताच आता शिवा म्हणते डॉक्टर हे तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? तर डॉक्टर म्हणतात की मला जेवढं विचारलं तेवढीच माहिती मी दिली. शिवाने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि आता लगेच माझ्या म्हणतो की डॉक्टर तुम्ही हे सगळं अगोदर सगळं काही सांगायला पाहिजे होता, कारण आशूवरती आरोप झाले आणि त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या म्हणतो चल शिवा आपण लगेच जाऊन सांगू. तर शिवा म्हणते थांब, मला अजून काही प्रश्न त्यांना विचारायचेच. आणि शिवा आता डॉक्टरला सगळी माहिती विचारते. इकडे आता कीर्ती तिच्या बेडरूममध्ये सफरचंद खात खात बेडवर आलेली असते आणि तिथे आता सुहासचा लॅपटॉप ओपन असतो आणि लॅपटॉप शेजारी आता कीर्ती बसते. पण त्या लॅपटॉपमध्ये बघताच आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता सुहासचे भयानक सत्य कीर्तीसमोर आलेले असते. तेवढ्याच सुहास तिथे येतो आणि कीर्तीला लॅपटॉप बघत असल्याचे बघतो. पटकन लॅपटॉप बंद करून आता सुहास कीर्तीला म्हणतो की हे बघ तुला मी फायनल सांगतो, पुन्हा एकदा माझ्या कोणत्याही गोष्टीला न विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. बोट करत आता कीर्ती उठून उभा राहते. सुहासला म्हणते की हे बघ सुहास, तू सुद्धा मला धमकी देऊ नकोस, चोराच्या उलट्या बोंबा. तर आता सुहास म्हणतो की चोर कोणाला बोलतेस? कीर्ती म्हणते जर मी लॅपटॉपला हात लावला नसताना तर मला कधीच कळलं नसतं. तर तेवढ्या सुहास म्हणतो की हे बघ हे माझ्या कामाचं आहे आणि मला जर वाटलं तर मी तुला सांगेन, मला अशी काही बळजबरी करू नकोस कीर्ती.
कीर्ती म्हणते की तरी तू सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली नाही आणि तरी मी विचार करत होते हा असा का वागलाय. कीर्ती म्हणते की सुहास, मी तुला आज नाही ओळखत, खरं काय आहे ना हे मला कळलं पाहिजे. आणि आता सुहास हा हसण्याचे नाटक करतो. तर कीर्ती म्हणते की आत्तापर्यंत सुहास तू काय काय केलं ते सगळं मला सांग. आणि लगेच आता सुहास म्हणतो की मी अजिबात नाही सांगणार. कीर्ती म्हणते नकोच सांगू, मी आत्ताच पोलीस कंप्लेंट करून येते. कीर्ती जाऊ लागता सुहास आता कीर्तीला थांबवतो. तर आता कीर्ती म्हणते की मग सगळं जे काही झालं आहे ते सगळं सांगायचं. इकडे आता माझ्या आणि शिवा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि पोलीस स्टेशनला सगळी त्या रिपोर्टची हकीकत सांगून केस क्लोज करायला सांगतात. पोलीस इन्स्पेक्टर आता शिवाला म्हणतात, हे बघा तुम्ही माझ्यावर असा दबाव टाकू शकत नाही आणि तुमच्या ह्या सांगण्यावरून आम्ही केस बंद करू शकत नाही. तेव्हा आता शिवा म्हणते ठीक आहे, नका ठेवू माझ्यावर विश्वास. आणि लगेच आता शिवा म्हणते की एकदा त्या पोरीची तुम्ही चौकशी करा आणि ते रिपोर्टही बघा, म्हणजे तुम्हाला मग समजेल. इन्स्पेक्टर म्हणतात की आमचं काम कसं करायचं ना ते तुम्ही आम्हाला नका शिकवू. तेवढ्यात आता माझ्या म्हणतो ठीक आहे मग आम्ही निघतो, पण तुम्हीच सांगा आता आशू निर्दोष आहे हे आम्ही कसं सिद्ध करायचं. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर माझ्याला म्हणतात तू कोण आहेस. माझ्या म्हणतो मी त्याचा मित्र आहे आणि माझ्या मित्राला ना मी चांगलं ओळखतो. इन्स्पेक्टर आता लगेच माझ्याला म्हणतात की हे बघा तुम्ही आम्हाला नका शिकू, तुमचा मित्र कसा आहे तो. इकडे आता इन्स्पेक्टर म्हणतो किती जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तो वाचणार नाही आहे आणि तुम्ही त्यासाठी कोर्टात जा, कोर्टात वकील नेमा, तरीसुद्धा तो सुटणार नाही आहे. आणि मला त्रास देऊ नका, तुम्हाला जिकडं जायचं तिकडे जा. आणि इन्स्पेक्टर म्हणतात की त्या आरोपीपेक्षा तुम्ही मला जास्त त्रास दिला आहे, माझ्या डोक्याला तुम्हाला कळतंय का. शिवा म्हणते ठीक आहे तर मग अजून मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. इन्स्पेक्टर आता अवाक होऊन शिवाकडे बघू लागतो. आणि लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की काय करणार आहात तुम्ही. शिवा म्हणते काय करणार नाही, काही केलं आहे ते बघा समोर. तर समोरच एक माणूस खुर्चीवर बसलेला असतो आणि तो गाढ झोपलेला असतो. तर हवालदार म्हणतो इथे काय झोपायची जागा आहे का, उठ. तर तो माणूस काही उठायला तयारच नसतो. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतो हे काय केलं तुम्ही. शिवा म्हणते मी काहीच नाही केलं, मी फक्त त्याला प्यायला पाणी दिलं. आणि जेव्हा आता तो माणूस आतमध्ये आलेला असतो त्यावेळेस आता शिवा आणि माझ्या शेजारी बसलेले असतात. आणि तेवढ्यात तो माणूस तिथे येऊन शिवा शेजारी बसतो. तो माणूस आता हवालदाराला म्हणतो की थोडं प्यायला पाणी मिळेल का साहेब. शिवाच्या हातात पाण्याची बाटली असते. शिवा म्हणते हे घ्या ना. आता माझ्या संशयाच्या नजरेने शिवाकडे बघतो. तो माणूस शिवाच्या हातील पाण्याची बाटली घेतो आणि पटकन ते पाणी पिऊन टाकतो. आणि त्याच पाण्यामधून आता त्या माणसाला गुंगी आलेली असते. शिवा म्हणते की आता ना मी काहीच केलेलं नाही आहे आणि तो माणूस उठल्यावरच सांगू शकेल की त्याला काय झालं आहे म्हणून, असे शिवा आता इन्स्पेक्टरला बोलते. इकडे आता विचार करून सुहास कीर्तीला म्हणतो की कीर्ती ऐक, हे सगळं जे काही घडलं आहे ना ते सगळं मी घडवलं आहे आणि आशूला या केसमध्ये मीच अडकवलं आहे. कीर्ती म्हणते बापरे काय बोलतोयस तू, हा सगळा जो तमाशा सुरू आहे तो सगळा तू घडवून आणला आहेस. तर आता सुहास म्हणतो माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता कीर्ती, आणि तो आशू ऐकायला तयारच नव्हता. काहीही करून तो डील क्रॅक करणार होता. कीर्ती म्हणते हे बघ सगळं सुहास तू नीट सांगायचं बरं का. तर आता आशू ज्यावेळेस डील क्रॅक करायला चालला होता त्यावेळेस आपण फोन करून आशूला कसं धमकावलं, पण एवढं करूनही तो ऐकलं नाही आणि मग त्याने सगळं कसं काही घडवलं हे याची सगळी हकीकत आता इकडे आता सुहासने कीर्तीला सांगितलेली असते. आणि मग आशू ऐकायला तयार नसल्यामुळे अंजलीसोबत मी एक प्लान केला. कीर्ती म्हणते कसला प्लान. आणि पार्टीमध्ये आता शिवा आणि आशूला इन्व्हाइट करून अंजलीला आपण कसे पैसे चारले आणि आशूवरती बळजबरीचा कसा आरोप केला, शिवाला कसे दिव्याकडून पुन्हा तिच्या घरी पाठवले आणि इकडे आता आशूला अंजलीने कसे तिच्यावरती बळजबरी केली हे सगळं मीच घडून आणलं अशी हकीकत आता इकडे पटकन सुहासने कीर्तीला सांगितलेली असते. आणि दिव्याने इकडे फोन करून कसे आता शिवाला बोलावून घेतले, पाना गँगला आणि चंदनला दिव्याने कसे मेसेज केले आणि दिव्या कशी घरातून पळून गेली हे सगळं आता सुहासने कीर्तीला सांगितलेलं असतं. आणि इकडे आता पार्टीमध्ये आशूला भरपेट अंजलीने दारू पाजून आशूला आता कसं ब्लॅकमेल केलं. आणि ज्यावेळेस आता आशू आणि अंजली ड्रिंक्स केलं त्यावेळेस आता आपण आशूला कसे बेडरूमकडे घेऊन गेलो आणि आशूला कसे बेडरूममध्ये ढकललं हे सगळं आता सुहास कीर्तीला बोलतो. ते सगळं ऐकताच आता कीर्ती म्हणते तुला काय अक्कल कमी आहे का, या सगळ्या प्लॅनमध्ये तू दिव्याला कशाला सहभागी करून घेतलंस. तर आता सुहास म्हणतो नीट बोल. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की सारखी सारखी माझी अक्कल काढू नकोस. आणि लगेच आता इकडे सुहास म्हणतो की अंजली जे काही करते ते सगळं माझ्या सांगण्यावरून करते.
कीर्ती डोक्याला हात लावत म्हणते की सुहास, पण तू डील केलंय ना, आणि मग आता या सगळ्याचा उपयोग तरी काय? लगेच आता सुहास म्हणतो की उपयोग आहे ना, ती कंपनी ज्या लोकांबरोबर डील करेल ना त्यामध्ये मला कमिशन आहे. आणि इकडे आता सुहास म्हणतो की मी ज्यावेळेस तुझ्याकडून पैसे घेतले ना ते सगळे मी त्या शेअर्समध्ये गुंतवले, आणि ती कंपनी ज्या कंपनीची डील घेईल ना त्यामधून मला कमिशन मिळणार आहे, आणि ते शेअर्स मी एकदम स्वस्तात घेतले. इकडे आता सुहास म्हणतो की आणि तसंही त्या आशूला कंपनीमधलं काय कळतंय बिझनेसमधलं, आणि इतकी वर्षे मी कंपनीत घासले त्याचं काय? सुहास म्हणतो की माझ्यावर स्वतःला प्रूव्ह करण्याची ताकद आली होती, पण या आशूने स्वतः जाऊन डील केलं, आणि त्या आशूने त्या फालतुकड्या पारक्या माणसासाठी हे सगळं केलं. तर आता पटकन सुहास कीर्तीचा हात सोडतो, तर रागाने कीर्ती म्हणते की सुहास माझा हात सोड. इकडे आता माझ्या आणि शिवा घरी आलेले असतात, आणि घरी येता क्षणी आता पटकन आता शिवा आणि माझ्या सगळ्यांना आशू निर्दोष सुटणार असल्याचे सांगतात, आणि ते ऐकताच लक्ष्मण सीताईला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो. आशूसुद्धा आता आनंदी होतो. तेवढ्यात आता सुहास म्हणतो की पण हे कसं काय झालं? तर तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो म्हणजे? तर आता सुहास म्हणतो हे चांगलंच आहे, पण कसं घडून आलं? शिवा म्हणते कळेल, सात संध्याकाळपर्यंत आशू निर्दोष आहे हे सगळ्यांना कळेल. ते ऐकताच आता सुहासला धक्का बसलेला असतो, आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की माझ्या खरंच पोलीस असे म्हणाले का? तेव्हा आता शिवा म्हणते की नाही पोलीस नाही म्हणाले असे. तर कीर्ती म्हणते मग तुला गंमत वाटते का? आणि कीर्ती म्हणते मूर्खासारखं काय बडबडतेस, तुला जर सांगायचं नव्हतं तर मग कशाला बोलावलंस? शिवा म्हणते मी असं नाही सांगितले केस बंद झाली म्हणून, रात्रीपर्यंत केस बंद होईल. आणि इकडे आता शिवा म्हणते की कळेल, पण तुम्ही एवढी घाई का करता? आणि आशू जर निर्दोष सुटला तर तुम्हाला धक्का बसेल असे तुम्ही काय बोलताय कीर्तीताई? कीर्ती आता घाबरते. इकडे आता शिवा म्हणते की आशू आपल्याला एका ठिकाणी जायचं, पटकन तयार हो. तर आशू म्हणतो आलोच मी. इकडे आता सीता म्हणते वा, माझ्या जीवाला ना खूप घोर लागून राहिला होता, आणि माझा आता आशू सुटणार ना. उर्मिला पटकन देवाला पाण्यात ठेव, आता मला आशू सुटेपर्यंत कुठलीही गडबड नकोय. आणि इकडे आता आशूला घेऊन शिवा ही पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते, आणि आता डॉक्टर त्या गुंडाला चेक करतात, त्याचा ब्लड, त्याचे सॅम्पल सगळं काही चेक करतात. तर इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा, या माणसाला जर शुद्ध आली नसते ना तर याचा जीव घेण्यासाठी तुम्ही जबाबदार असता. शिवा म्हणते की मला जी गोष्ट प्रूव्ह करायची होती त्यासाठी हे करणं गरजेचं होतं. इन्स्पेक्टर म्हणतात यांना जर काही झालं असतं तर मीडिया आमच्या पाठीमागे लागली असती. शिवा म्हणते पण त्यांना काहीच झालेलं नाही. शिवा म्हणते की मी हे सगळं का केलं ना ते आत्ता मी तुम्हाला सांगते. आशू मला सांगत होता की मला ना काहीच आठवत नाही. आणि शिवा म्हणते की नंतर मी विचार केला एका ग्लासच्या दारूमुळे एवढी गुंगी कशी येईल, आणि म्हणून मी डॉक्टरकडे गेले. आणि मी डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आशूच्या ब्लडमध्ये दारूसोबत ड्रग्ससुद्धा आहे, आणि म्हणून हे आता सगळं घडलं, आणि म्हणून आशू बेशुद्ध होता. तर इन्स्पेक्टर म्हणतात या सगळ्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? आणि ते ऐकताच आता शिवा ही आता डॉक्टरांच्या रिपोर्टचा पुरावा कसा आता इन्स्पेक्टरला देते, आणि ड्रग्जमुळे आशूला काही आठवत नव्हतं हे सांगता क्षणी आता शिवा आशूला कशी सोडवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब